ये हे बघा एका आईला काय काय करावं लागतं ते बघा. इकडे ही मोठी बोट आहे. इकडे इतर सगळ्यांच्या 2-3 झाले तरी इथे एकच फेरी चालू आहे. इथे ना काय आवडलं? आमरसपुरी. परत जायचंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल प्राजक्त प्रवासमध्ये. आता उन्हाळा चालू झालेला आहे, गरमी सुरू झालेली आहे. सो 1 डे ट्रिप म्हणून कुठे जायचं पटकन एका दिवसात. तर आज आपण चाललेलो आहोत रिसॉर्टला, ते पण रॉयल गार्डन रिसॉर्टला, जे की आहे वसईला. वसईला तिकडे रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्टला तुम्ही बाय ट्रेन पण जाऊ शकता. ट्रेनने वसई स्टेशनवरती उतरल्यावरती मग तिथून ऑटो करून तुम्ही आतमध्ये रिसॉर्टला जाऊ शकता किंवा ओला उबरने पण जाऊ शकता. पण आम्ही 20 जणांचा आमचा ग्रुप आहे, लेडीज ग्रुप, त्यामुळे मग आम्ही बस केलेली आहे. तर आम्ही डायरेक्ट बसने जाणार आहोत. तर चला मग जाऊया रॉयल गार्डन रिसॉर्टला. ये गाडीत बसलेलो आहोत आणि आपण बस केलेली आहे 17 सीटर. आणि हे आहेत आपले साथी प्रवासी जे की आपल्यासोबत चाललेले आहेत रॉयल गार्डन रिसॉर्टला. वाह वाह राम जी, जोड़ी क्या बनाई भैया और भाभी की. बधाई बधाई बधाई. जग में दिल से दिल की सगाई. राम जी जो राम जी टिक टिक 1 बोला बोला. आलं कोण? टिक 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 2 टिक टिक 3 हे मधून चालू केलं. मैं जट्टे पागल आहे. तर आपण पोचलेलो आहोत रॉयल गार्डन रिसॉर्टला, जे की आहे वसईमध्ये आणि शुद्ध शाकाहारी आहे हे रॉयल गार्डन रिसॉर्ट. तर चला बघूया कसं आहे ते रिसॉर्ट. तर आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे रिसेप्शन आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सॅटर्डे संडे 900 आहे ॲडल्टचे आणि चाइल्डचे 800 आहे. टँगी ट्यूजडे 680, फॅन्टास्टिक फ्रायडे 680 आणि मंडे वेनसडे आणि थर्सडेला 725 आहेत. सो असे हे चार्जेस आहेत. त्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता जसं तुम्हाला जायचं असेल तसं. हे बघा एका आईला काय काय करावं लागतं ते बघा. आणि मुली बघा मुलगी बघा कशी उड्या मारते. काय ग मम्मी काय करते? स्ट्रगलिंग आई. आज होईल ना. तर हे आहे इथे नाश्ता करण्यासाठी आहे. एंट्री केल्या केल्या आतमध्ये. तर सकाळी येऊन तुम्ही आधी नाश्ता करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपण आता जाणार आहोत पूलमध्ये डुबकी मारायला. आणि नाश्ता करून झाल्यावरती इथे चहा कॉफी दोन्ही आहे, ते तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर इथे मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे सकाळी आल्या आल्या. तर त्याच्यामध्ये आहे इडली, उपमा,
सांबार चटणी आणि जिलेबी आणि फाफडा. सो असा आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट जो की आहे अनलिमिटेड. हा आहे आमच्या सज्जनगड सोसायटीचा लेडीज ग्रुप. आम्ही मस्तपैकी सकाळच्या नाश्त्याचा आस्वाद घेत गप्पा मारत बसलो. ही आहे सिटिंग अरेंजमेंट जी की 3 भागमध्ये डिवाईड होती. सो खूपच मोठी जागा होती. तुम्ही हवं तिथे तुम्ही बसू शकता नाश्ता घेऊन. आणि हा नाश्ता अनलिमिटेड आहे आणि खरंच खूप टेस्टी होता. सगळ्यांना खूप आवडला. आणि त्याचसोबत चाय आणि कॉफीसुद्धा होती इकडे. ही आहे इकडे ही मोठी बोट आहे इकडे इकडे त्या मोठ्या मोठ्या राईड्स आहेत. ही एक मोठी राईड आहे. खूप छान आहे रिसॉर्ट. आता आपण बघूया बाकी. आणि आतमध्ये आल्यावरतीच बोटीच्या अगदी समोर इथे लॉकरसाठी रिसेप्शन आहे. इथे तुम्ही बुक करू शकता. इथे आहेत लॉकर चार्जेस आणि इथे आहे चेंजिंग रूम. एंट्री केल्या केल्या ही अशी आतमध्ये मोठी बोट आहे जे की इकडचं मेन आकर्षण आहे. ही रॉयल बोट जी की खरंच खूप छान आहे. आणि त्याचसोबत त्याला जोडून वेगवेगळ्या छोट्या लहान मुलांच्या राईड्स आहेत. लहान मुलांच्या काय मोठेही एन्जॉय करू शकतात त्या राईड्स. आणि त्याच्या बाजूला हा ब्लॅक होल आहे. डबल टायरमधून त्याच्यातून जाऊ शकतो. सो खूप सेफ आहे आणि खूप मजा आली त्याच्यातसुद्धा. त्याचसोबत इथे बाजूला रेन डान्ससुद्धा आहे. आम्ही आता आलेलो आहोत वेव पूलमध्ये. हा आहे वेव पूल जो की आता चालू झालेला आहे. त्यांचा टाईम आहे 1 तासाचा. तो वेव पूल चालू झालेला आहे. तिथून वरतून पाणी येतं ते चालू होईल. आपण आता इथे नाश्ता करायला आलेलो आहोत. खूप सारे स्नॅक्स वगैरे आहेत आणि थांबा तुम्हाला दाखवते. दुपारच्या वेळेला इथे स्नॅक्ससुद्धा अवेलेबल आहे. जसं की बघा पिझ्झा, पास्ता आहे, त्याचसोबत पॉपकॉर्न आहे आणि गोळा पण आहे. तर तुम्ही हे सुद्धा एन्जॉय करू शकता. राईड्समधून हे बघा खेळून आलेले आहेत मस्तपैकी आणि आता स्नॅक्स एन्जॉय करतात. कसं आहे स्नॅक्स? मस्त आवडला? आहे आणि खूप काय काय अनलिमिटेड आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा पिझ्झा पाहिजे तेवढा तुम्ही खाऊ शकता. कुठली फेरी आहे फुल वसूल करेंगे. शादी में भी इतना नहीं मिलता. तो इतर सगळ्यांच्या 2-3 झाले तरी इथे एकच फेरी चालू आहे. अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे पण जेवण आहे. बघा पिझ्झा एकदम फुल वसूल केलेला आहे. पिझ्झा आणि गोळा स्नॅक्स एन्जॉय करून आम्ही फायनली परत गेलो रिसॉर्टमध्ये एन्जॉय करण्यासाठी. आणि रिसॉर्टमध्ये खूप साऱ्या राईड्स आहेत. खूप मोठ्या मोठ्या आणि बऱ्याच राईड्स आहेत. सो त्याच्यामुळे तुमचा वेळ कसा जातो तेच कळत नाही. हा एक पूल आहे इथे आणि त्या साईडला ही एक मोठी राईड आहे. बघा
बऱ्याचशा राईड्स आहेत, खूप साऱ्या राईड्स आहेत आणि तिकडे त्या साईडला ते वॉटरफॉलसारखं केलेलं आहे, तिथे पण खूप छान वाटतं. लहान मुलांसाठी ते हत्ती वगैरे, बेडूक आणि ते छोट्या छोट्या राईड्स आहेत. त्यानंतर इथे एक स्विमिंग पूल आहे. असे खूप सारे स्विमिंग पूल आहेत वेगवेगळे. ही एक मोठी ग्रीन कलरची राईड आहे इथे. इथे मेडिकलची सुद्धा सोय आहे, जर कोणाला काही लागलं असेल तर ती सुद्धा सोय आहे इथे. त्यानंतर हा एक मोठा स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी. त्याच्या त्या साईडला डीप स्विमिंग पूल आहे, जर मोठ्यांना तिकडे जायचं असेल तर तो त्या साईडला आहे स्विमिंग पूल. त्यानंतर ह्या बऱ्याचशा राईड्स आहेत, खूप साऱ्या आहेत. आणि बोटीच्या या उजव्या साईडला रेन डान्स आहे, तिथे सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि हे आहे इकडचं मेन अट्रॅक्शन, ती म्हणजे ही रॉयल बोट, जी खरंच खूप छान आहे. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही जेवण घेतलेलं आहे. तर जेवणामध्ये काय काय दुपारचं ते बघूया. इथे आहे पालक पनीरची भाजी आहे, ही आहे छोलेची भाजी. त्यानंतर ही आहे इथे पनीरची भाजी, बटर पनीर आहे वाटतं. सगळ्यात फेवरेट आमरस इथे आहे, अनलिमिटेड आहे, पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत पुरी म्हणजे आमरस पुरीचा बेत पण झालेला आहे. त्यानंतर हा आहे बादाम हलवा, पापड, ढोकळा आणि कचोरी आणि डाळ भातसुद्धा आहे. आणि त्याचसोबत जर कोणी जैन असेल तर जैन फूडसुद्धा आहे इथे अवेलेबल. सो हे असं सगळं आहे. कसं आहे जेवण? मस्त. काय आवडलं? आमरस पुरी. काकी कसं आहे जेवण? छान. काय आवडलं तुम्हाला याच्यामध्ये? आमरस. सगळ्यांनी आमरसवरती ताव मारलेला आहे बघा. आमरस पुरी, गरमीचा उन्हाळ्याचा काय बोलतात, उन्हाळा चालू आहे आणि सोबत आमरस पुरी मिळाली तर सोने पे सुहागा. तर आपण पण जेवायला घेऊया. आमरस परत संपण्याच्या आधी आपण परत घ्यायला जाऊ. दुपारच्या जेवणानंतर जर कोणाला आराम करायचा असेल तर इकडे खाटसुद्धा अवेलेबल आहे, जी की आहे 200 रुपयाला एक खाट. तिकडे कोणी तुमचे सीनियर सिटीजन किंवा कोण असेल तर तिथे तुम्ही आराम करू शकता. इथे हे जेवणाचं सगळं बसायची व्यवस्था आहे आणि त्याच्या समोरच खाटची सिस्टम दिलेली आहे. दुपारचं जेवणानंतर तुम्ही तिकडे आराम करू शकता. 200 रुपयाला एक खाट आहे. इथे दुसरं म्हणजे एक डॅशिंग कार करून सुद्धा एक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता, जे की 5:30पर्यंत चालू असतं. सो पटापट आम्ही चेंज करून इकडे आलो डॅशिंग कारमध्ये बसायला, जे की 5:30पर्यंत चालू असतं आणि याच्यामध्ये सुद्धा खूप मजा आली.
संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि सगळ्या राईड्स आणि बंद झालेल्या आहेत आता. सो आम्ही आता मस्तपैकी कपडे वगैरे चेंज करून आता आम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये जे आहे पावभाजी आणि पुलाव आणि कढी जे की आपण घेणार आहोत. तरी आहे, पावभाजी आहे, तुम्हाला अनलिमिटेड तुम्ही पाहिजे ती घेऊ शकता संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी. सो हे पण खूप चांगली गोष्ट आहे. हां, आणि दुसरी गोष्ट इथे लॉकर फॅसिलिटीसुद्धा आहे आणि चेंजिंग रूमसुद्धा आहे. लॉकर फॅसिलिटी 200पासून स्टार्ट आहे. 200ला छोटा लॉकर आहे, मग 300 आणि 500 असे लॉकर आहे. तर तुम्हाला रूम घ्यायची असेल तर तुम्ही लॉकरसुद्धा घेऊ शकता. आणि जर रूम घ्यायची असेल तर एका रूमचे 6 वाजेपर्यंत 3000 रुपये आहेत. तर ते तुम्ही ते पण बुक करू शकता, जसं तुम्हाला बरं पडेल तसं तुम्ही करू शकता. तर चला आपण आता संध्याकाळच्या नाश्त्याचा आस्वाद घेऊ. जेवण पण छान होतं. मी सगळ्यांना विचारलं, सगळ्यांना जेवण खूप आवडतं. पण जेवणसुद्धा छान आहे, नाश्ता पण छान आहे आणि नाश्ता 2 टाईम आहे. बघितलं. सो अशा प्रकारे आपली ट्रीप इथे संपलेली आहे. सगळे थकलेले आहेत एकदम, कोणालाच आता कंटाळा आलेला आहे बोलायचा. त्यामुळे मी इथेच एंड करते या ब्लॉगचा. बघा सगळ्यांचे थकलेले चेहरे बघा. जाताना कसे होते आणि आता बघा दमायला. तर अशा प्रकारे आपली रॉयल गार्डन रिसॉर्टची ट्रीप इथेच संपलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रिसॉर्टची ट्रीप? आवडली? परत जायचंय? चला. हाऊस द जोश? एकदम अजून पण हाय आहे, बघितलं तुम्ही? तर तुम्हाला पण एक असं वाटला रिसॉर्ट ते कळवा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा कसा वाटला ते. बाय. आणि हां, माझं चॅनल प्राजक्त प्रवासला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय.